नमस्कार. घर बांधण्यापासून ते मोठे पूल उभारण्यापर्यंत प्रत्येक बांधकामात एक गोष्ट अगदी समान असते आणि ती म्हणजे वाळू. पण हीच साधी दिसणारी वाळू आज महाराष्ट्रात एका मोठ्या बदलाच्या केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्र सरकार एका नवीन वाळू धोरणातून बांधकामाचं भविष्यच बदलू पाहतंय. तर मग नक्की काय आहे हे नवीन धोरण? चला जरा खोलात शिरून बघूया. प्रश्न अगदी साधा वाटतो नाही का? पण याचं उत्तर आहे ना, ते थेट आपल्या नद्यांशी, आपल्या अर्थव्यवस्थेशी आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेलं आहे. कारण जी वाळू आपल्याला अगदी सहज उपलब्ध वाटते, तीच आज एका मोठ्या संकटाचं कारण बनली आहे. एक असं संकट जे आपल्या नद्यांना आतून पोखरते आणि घर बांधण्याचं स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर नेते. तर सरकारला हे नवीन धोरण आणण्याची नेमकी गरज का पडली? याच्या मुळाशी आहे महाराष्ट्रातलं वाळूचं एक गंभीर संकट. आता हे संकट नेमकं आहे तरी काय, तेच आपण आधी पाहणार आहोत. या सगळ्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे आपल्या नद्यांचं आरोग्य. ज्या नद्या आपल्या जीवनदायिनी आहेत, त्यांच्याच पात्रातून होणारा बेसुमार, अवैध वाळू उपसा त्यांचं अस्तित्वच धोक्यात आणतोय. यामुळे फक्त नदीचा प्रवाहच बदलत नाही, तर तिथली संपूर्ण जीवसृष्टी आणि पर्यावरणाचा समतोलच ढासळत चालला आहे. हे सगळं ना एका दुष्टचक्रात अडकलंय. बघा, शहरं वाढतायत, त्यामुळे घरांची, इमारतींची मागणी प्रचंड आहे. पण नद्यांमधली नैसर्गिक वाळू मर्यादित आहे आणि जेव्हा मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त होते, तेव्हा काय होतं? साहजिकच किमती आकाशाला भिडतात आणि इथेच वाळू माफियांना मोकळं रान मिळतं. अवैध उत्खनन आणि काळा बाजार फोफावतो, ज्यामुळे सामान्य माणसाला बांधकाम महाग पडतं आणि पर्यावरणाची जी हानी होते तिथं वेगळीच. मग या दुष्टचक्रावर काही उपाय आहे का? तर हो, इथेच सरकार एक नवीन, एक इंजिनियर्ड पर्याय समोर आणते आणि तो म्हणजे सँड, म्हणजेच मॅन्युफॅक्चर्ड सँड. तर ही कृत्रिम वाळू ह्या समस्येचं उत्तर ठरू शकते का? चला जाणून घेऊया. तर ही सँड म्हणजे नक्की काय? बघा, ही काही नदीत नैसर्गिकरित्या सापडणारी वाळू नाहीये. ही विशिष्ट प्रकारच्या कठीण दगडांना, जसं की ग्रॅनाइट, मशीनमध्ये घालून त्यावर प्रक्रिया करून तयार केलेली कृत्रिम वाळू आहे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची गुणवत्ता भारतीय मानक ब्युरो म्हणजेच BIS द्वारे प्रमाणित केलेली असते, म्हणजे क्वालिटीची गॅरंटी. आता नदीची वाळू आणि सँड यात जमीन आसमानाचा फरक आहे. एकीकडे नदीच्या वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते, तिच्या गुणवत्तेची कधीच खात्री नसते आणि ती फक्त काही काळातच उपलब्ध असते. पण त्याउलट सँड हा पर्यावरणाला पूरक पर्याय आहे. तिची क्वालिटी कंट्रोल केलेली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिचं उत्पादन मागणीनुसार वर्षभर करता येतं. म्हणजे हा एक खूप मोठा गेम चेंजर ठरू शकतो. बरं, सँड हा एक चांगला पर्याय आहे हे तर कळलं. पण तो लोकांपर्यंत पोचणार कसा? तो वापरला कसा जाणार? यासाठीच सरकारने एक दुहेरी रणनीती आखली आहे. कारण फक्त सँडचं उत्पादन वाढवून चालणार नाही, तर लोकांना आणि बांधकाम क्षेत्राला ती वापरण्यासाठी प्रोत्साहन देणंही तितकंच गरजेचं आहे. चला, सरकारची ही सप्लाय आणि डिमांडची रणनीती पाहूया. या धोरणामागे सरकारचा हेतू अगदी स्पष्ट आहे. त्यांना फक्त नद्या वाचवायच्या नाहीत, तर सँडला एक नवीन, संघटित उद्योग म्हणून उभं करायचं आहे. याचा थेट अर्थ असा की उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल आणि सामान्य माणसाला परवडणाऱ्या दरात खात्रीशीर गुणवत्तेची वाळू सहज उपलब्ध होईल. तर पहिली रणनीती आहे पुरवठा वाढवणं, म्हणजेच जास्तीत जास्त सँडचं उत्पादन कसं होईल हे बघणं. आणि यासाठी सरकारने उद्योजकांसाठी अनेक आकर्षक योजना आणल्या आहेत. आणि यातलं सगळ्यात मोठं आर्थिक प्रोत्साहन म्हणजे रॉयल्टीमधली ही भली मोठी सवलत. आता ब्रास म्हणजे वाळू मोजण्याचं एक माप, साधारण 100 घनफूट. तर जे युनिट 100% सँड बनवतील त्यांना प्रति ब्रास 600 रुपयांऐवजी फक्त 200 रुपये रॉयल्टी लागेल. म्हणजे सरळ सरळ 400 रुपयांची सूट. ही खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे सँडचं उत्पादन करणं खूपच फायदेशीर ठरेल. आणि ही गोष्ट फक्त रॉयल्टीपुरतीच थांबत नाहीये. सरकार नवीन उद्योजकांना सगळ्या बाजूनी मदत करतंय. नवीन युनिटसाठी सरकारी जमीन सोप्या प्रक्रियेने मिळेल. विजेच्या बिलात आणि कर्जाच्या व्याजातही सवलती मिळतील. एवढंच नाही, तर सध्या जे स्टोन क्रशर आहेत त्यांनाही सँड उत्पादनाकडे वळण्यासाठी 3 वर्षांची मुदत दिली आहे. ठीक आहे, म्हणजे सँडचं उत्पादन तर आता वाढेल, पण ती विकत घेणार कोण? इथेच सरकारची दुसरी आणि तितकीच महत्त्वाची रणनीती समोर येते. सरकारने स्वतःच सँडचा सर्वात मोठा ग्राहक बनून एक मोठी आणि स्थिर बाजारपेठ तयार केली आहे.
सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. सगळ्या सरकारी आणि निमसरकारी बांधकामांमध्ये कमीत कमी 20% एम सँड वापरणं आता बंधनकारक आहे. या एका निर्णयामुळे एम सँडसाठी एक प्रचंड मोठी आणि निश्चित बाजारपेठ तयार झाली आहे आणि हे प्रमाण हळूहळू 100% नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. आणि या धोरणाचा एक खूप महत्वाचा भाग थेट सामान्य माणसाशी जोडलेला आहे. म्हणजे बघा, जर कुणी सरकारी घरकुल योजनेचा लाभार्थी असेल तर त्यांना घर बांधण्यासाठी लागणारी 5 ब्रासपर्यंतची वाळू पूर्णपणे मोफत मिळणार आहे. आणि यासाठी त्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारायची अजिबात गरज नाही. ही प्रक्रिया इतकी सोपी केली आहे की वाळू उचलण्याचा पास थेट त्यांच्या घरी पोहोचवला जाईल. बरं, हे सगळं धोरण कागदावर तर खूपच चांगलं आहे, पण यावर नियंत्रण कसं ठेवणार? अवैध गोष्टी कशा थांबवणार? इथेच तंत्रज्ञानाची एंट्री होते. या संपूर्ण व्यवस्थेचा डिजिटल कणा आहे महाखनिज प्रणाली. महाखनिज हे ह्या धोरणाचं डिजिटल इंजिन आहे. याचा अर्थ काय? तर प्रत्येक परवाना ऑनलाईन दिला जाईल. वाळू वाहून नेणाऱ्या प्रत्येक गाडीला GPS ट्रॅकिंग बंधनकारक असेल. प्रत्येक युनिटच्या स्टॉकयार्डला जिओ फेन्सिंग केलं जाईल, म्हणजे एका डिजिटल सीमेत बांधलं जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर वाळूचा एक कणही सरकारच्या नजरेआड जाणार नाही. यामुळे अवैध वाळू उपसा आणि काळाबाजार करणाऱ्यांना जबरदस्त चाप बसेल. तर मग हे सगळे बदल जेव्हा एकत्र येतील तेव्हा महाराष्ट्राच्या बांधकामाचं चित्र कसं दिसेल? या धोरणाचे दूरगामी परिणाम काय असतील? चला, याचा एक शेवटचा आढावा घेऊया. थोडक्यात सांगायचं तर हे धोरण सगळ्यांसाठीच फायद्याचं ठरू शकतं. सामान्य माणसाला काय मिळतंय? दर्जेदार आणि परवडणारी वाळू. उद्योजकांना काय मिळतंय? सरकारच्या पाठिंब्यासह एक नवीन उद्योग उभारण्याची संधी. पर्यावरणाला काय मिळतंय? अवैध उत्खननापासून सुटका. आणि सरकारला काय मिळतंय? ह्या महत्वाच्या संसाधनावर पारदर्शक नियंत्रण. ही एक विन विन सिच्युएशन आहे. हे धोरण कागदावर खूपच प्रभावी दिसते, यात शंका नाही. पण खरं आव्हान असेल ते याच्या अंमलबजावणीचं. तर प्रश्न हाच आहे की ही कृत्रिम वाळू खरोखरच एका हरित, समृद्ध आणि अधिक शाश्वत महाराष्ट्राचा पाया रचू शकेल का? यावर विचार करायलाच हवा.